श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने आजचा दिवस तुमच्या सगळ्यांना चांगला जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रोज रात्री झोपताना कोणती प्रार्थना करायची आहे ते सांगणार आहे. तुम्ही ज्या देवांची मनापासून भक्ती करता त्या देवाला रोज रात्री झोपण्याच्या आधी ही प्रार्थना करायची आहे. आपण दिवसभरात जे काही करतो, दिवसभर जे काही घडतं ते देवाला सांगायचे. रात्री झोपण्यापूर्वी हातपाय स्वच्छ धुवावेत. तुम्हाला शक्य असेल तर देवासमोर बसा किंवा अंथरुणावर बसा. यासाठी कोणताच नियम किंवा अट पाळायची गरज नाही. फक्त आपल्या मनातील भाव महत्त्वाचा आहे. आपण शांत चित्तेने बसायचं आहे, मन एकाग्र करायचं आहे. आपण ज्या देवाची मनापासून भक्ती करतो त्या देवाची मूर्ती आठवायची आहे. आता मी स्वामी महाराजांची भक्ती करते त्यामुळं माझ्या मनात स्वामी महाराजांचाच फोटो येतो. अगदी तसंच तुम्ही ज्या देवाची भक्ती कराल त्या देवांना आठवायचं आहे आणि तुम्हाला जे मनापासून वाटतंय ते तुम्ही त्यांच्याशी बोलायचं आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही जे काही चांगलं काम केलं ते आठवायचं आहे. आणि मी असं महाराजांना सांगते की महाराज, तुमच्या आशीर्वादाने आज माझा दिवस खूप चांगला गेला. आज माझ्या हातातून खूप चांगली कामे झाली. मला अशीच रोज चांगली कामे करण्याची सद्बुद्धी द्या. आज सकाळपासून मी जर कोणाला दुखावलं असेल, कोणाला वाईट बोलले असेल किंवा मुद्दाम मी कोणाला त्रास दिला असेल तर मी तुमच्या समोर त्यांची माफी मागते. मला त्यांना दुखवायचं नव्हतं, पण माहीत नाही, कळत नकळत माझ्याकडून चूक झाली. पण उद्या अशी चूक होणार नाही याची काळजी मी घेईन. बघा, असं तुम्हाला तुमच्या मनातून जे काही वाटतंय ना ते बोलायचं. दिवसभरात मला जर तुमच्या नावाचा विसर पडला असेल तर मी त्यासाठी ही तुमची माफी मागते. जे काही घडलं आहे आपल्या बाबतीत ते सगळं आठवायचं. मग ते चांगलं असो किंवा वाईट असेल. आणि जर चांगलं असेल तर देवाचा आभार मानायचं, कारण त्याच्याच आशीर्वादाने आणि आपण केलेल्या चांगल्या कामांमुळे हे घडलेलं असतं. आणि वाईट घडलं असेल तर त्यासाठी त्याचाच आशीर्वाद असतो. का तर आपल्या हातून काहीतरी वाईट घडलेलं असणार, त्याचीच ही आपल्याला शिक्षा मिळाली असं समजून ते स्वीकारायचं. दिवसभरात आपण जरी चूक केली असली तरी महाराजांना पूर्ण शरण जायचं आणि सांगायचं आपण ही चूक का केली, कशासाठी केली आणि मनापासून माफी मागायची. अगदी मन मोकळेपणानं बोलायचं. तुम्हाला जे सांगायचं आहे, रागवायचं आहे, रडायचं आहे ते सगळं करायचं. जरी आज दिवसभरात आपल्या मनासारखं घडलं नसलं तरी महाराजांना म्हणायचं, महाराज, मी खचून जाणार नाही, नाराज नाही होणार, कारण मला माहिती आहे की तुम्ही माझी परीक्षा घेताय आणि हेही माहिती आहे की आत्ता हे वाईट घडलं आहे पण ह्याच्या मागं काहीतरी चांगलं पण घडणार आहे. तुम्ही माझी कितीही परीक्षा घ्या, मी पास होणारच. फक्त माझ्याकडून ज्या चुका झालेत त्या फक्त माफ करा. महाराज, तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावरून चालण्याची मला सद्बुद्धी द्या. योग्य वेळेची वाट बघण्याची सहनशीलता द्या. मला माहिती आहे माझ्या जीवनात येणारे नकारात्मक लोक, प्रसंग तुम्ही माझी परीक्षा घेण्यासाठी पाठवत असता. माझी भक्ती अजून दृढ व्हावी म्हणून तुम्ही सगळं करता, पण माझी श्रद्धा आणि विश्वास फक्त तुमच्यावरचा ढळून देऊ नका. आणि महत्त्वाचं म्हणजे माझा संयम कधीच तुटून देऊ नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या व्यक्तींना आपण दुखावलं आहे, मग ते घरातील असू द्या किंवा बाहेरचे असू द्या, किंवा आपण कोणाला रागात बोललेलं असतो किंवा भांडण केलेलं असतं, तर त्यांना आपल्या मनात आठवायचं आणि त्यांचीही माफी मागायची. मग ती चूक तुमची असू द्या किंवा त्यांची असू द्या, फक्त मनापासून सगळ्यांची माफी मागायची. बस इतकंच. आता दुसरा कोणताच विचार करायचा नाही. या प्रार्थनेमुळे काय होतं, आपल्या मनावरचा खूप म्हणजे खूप मोठा भार कमी होतो. आणि आज दिवसभरात काहीतरी चांगलं घडलं आहे, उद्या अजून याच्यापेक्षा काहीतरी चांगलं घडेल हा विश्वास आपल्यात निर्माण होतो. आणि आपण ज्या गोष्टीसाठी माफी मागितली, चुकीच्या गोष्टींसाठी, ती गोष्ट पुन्हा करण्याचं धाडस आपल्यात होत नाही. रोज रात्री झोपताना जे काही चांगलं घडेल त्यासाठी त्या परमेश्वराचे आभार मानायचे आणि चुका झाल्या असतील तर माफी मागायची. बाकी कशाचाही विचार न करता शांत झोपून जायचं. बघा, पहिले काही दिवस तुम्हाला अनुभव मिळणार नाही,
काहीच प्रचिती येणार नाही, पण नंतर हळूहळू तुम्हाला एक अनुभव यायला लागेल. मी तुम्हाला एक उदाहरण देते. ज्यावेळी आपण शाळेत होतो त्यावेळी आपल्याकडून काही ना काहीतरी चुका व्हायच्या आणि प्रत्येकाकडून झालेल्या आहेत. त्यावेळी आपण काही करायचो, सरांची मॅडमची माफी मागायचो आणि ती चूक पुन्हा होणार नाही हे सांगायचो. त्यावेळी आपल्या मनात एक असं हे व्हायचं, कारण नंतर ते मागायचो, पण नंतर ती चूक करण्याची आपलं धाडसच व्हायचं नाही. कारण आपल्या हे लक्षात यायचं की जर आपण चूक केली तर आपल्यावर सरांचं किंवा मॅडमचं लक्ष असणार आहे आणि आता जर आपण ती परत चूक केली तर काहीतरी आपल्याला शिक्षा मिळणार. त्यामुळं आपलं धाडसच व्हायचं नाही. याचा परिणाम असा झाला की आपल्यामध्ये बऱ्याच गोष्टींची सुधारणा झाली. अगदी तसंच आहे, आपण ज्यावेळी देवाकडे माफी मागतो त्यावेळी आपल्या मनावरचं ओझं खूप कमी होतं आणि ज्या चुका झाल्यात त्या परत करण्याचं आपलं धाडस होत नाही. कारण आपल्याला मनातून असं वाटत राहतं की जर आपण चुकीचं काही वागलो तर तो आपल्याला काहीतरी शिक्षा करणार. त्या परमेश्वराचं आपल्यावर लक्ष आहे. एकदा त्यानं आपल्याला माफ केलं आहे, पण तो पुन्हा पुन्हा काही करणार नाही. जर आता चुकलो तर त्याची आपल्याला नक्कीच शिक्षा मिळणार. यामुळं काय होतं, आपल्यात खूप सुधारणा होते आणि चांगलं काय वाईट काय हे आपल्याला समजायला लागतं. आणि आपण शांत झोप लागण्यासाठी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण आपण ज्या चुका केल्यात किंवा काय झालं त्याची मनापासून देवाकडे एक माफी मागितलेली असते आणि चांगलं काम केलेलं असेल तर आपल्या मनात एक चांगले कॉन्फिडन्स येतो. म्हणून रोज रात्री फक्त ही देवाची एक प्रार्थना करा आणि आयुष्यात काय अडचणी येत आहेत तेही बघा आणि यापासून तुम्हाला काय मार्ग मिळतो आहे तेही बघा. श्री स्वामी समर्थ.